जीवाला ज्याची संगती पाहिजे त्याची होत नाही, आणि जीवाला ज्याची संगती नकोय त्याची झाल्याशिवाय राहत नाही. जीवाला वाटतं चांगल्या संगतीत जावं, पण चांगल्या संगतीत जीव जात नाही. आपण जिथे जातो तिथे नेमकी व्यर्थ बडबड आपल्याला ऐकू येते महाराज. बडबड 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 बडबड. आपण जर एखाद्याच्या संगतीत गेलो, अगदी बाकड्यावर बसलो की व्यर्थ बडबड. आणि त्याच्यातही मात्र बघा, एक प्रसंग मी सांगत असते नेहमी. एका ठिकाणी राजाने सभा भरवली महाराज. सभेमध्ये मात्र सभा संपली आणि संपल्याबरोबर राजाने सांगितले, बघा जो सगळ्यात जास्त खोटं बोलेल त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देईन. काय सांगितलं? जो सगळ्यात जास्त खोटं बोलेल मी त्याला 2000 रुपयाचं बक्षीस देईन. प्रत्येक जण यायचं, प्रत्येक जण खोटं बोलायचं. पण राजाला काही ते रुचकर लागलं नाही. खोटं आहे ना, ते रुचकर लागलंच नाही. म्हणून मात्र त्या ठिकाणी एक म्हातारा अगदी मुरलेला होता महाराज. आणि म्हातारे माणसाच्या चेहऱ्यावर मात्र कपाळावर जितके आट्या असतात तितकं तो मुरलेला असतो. आणि मग म्हाताऱ्या माणसाला माहित होतं काय खोटं बोलायचं. अगदी खोटंच बोलायचं ना. मी बोलून दाखवेल राजा. गेला राजाकडे आणि राजाला सांगितलं, राजा मी बोलू खोटं? राजा म्हटलं, कुणाला जमलं नाही. तरुण तरुण गेले आणि तुला काय जमलं? तू काय खोटं बोलणार आहे? तो ना राजेसाहेब बोलतो, ऐका. राजेसाहेब म्हटले, सांग, पण ते मला खरं खोटं पटलं पाहिजे. तू असं खरं बोल की ते मला खोटं होऊन पटलेलं पाहिजे. तो म्हणला, असं का? राजेसाहेब ऐका. एका ओट्यावर म्हणजे 15 बायका बसल्या होत्या आणि त्या एकदम मौन स्थितीत बसल्या होत्या. बरोबरच करत राजा म्हणला, 100% बक्षीस दिलं महाराज. मला सांगा ना, एका ओट्यावर 15 बायका बसल्या, बडबडच करणार नाही असं कधी होईल का? तुमच्याकडे होतं का? दाऊ तुझं जोडत नाही तेव्हा असं वाट आहे महाराज. बडबड करणे न करणे, हा नाही. किती बडबड सांगू का? अगदी तुमचं सांगते, बायांचं सांगते. जरा तुम्हाला राग येऊ देऊ नका, तुम्हाला नका येऊ देऊ, पण सांगते दोन्हीभर डाळीचं पीठ घेतलं महाराज. ऐका तुम्ही, दोन्हीभर डाळीचं पीठ घेतलं. डाळीच्या पिठामध्ये मिरची कालवली, हळद कालवली, मीठ कालवलं, थोडासा कांदा चिरला, बटाटे चिरले आणि ते कालवले, मिश्रण केलं. भली मोठी कढई ठेवली, तेल टाकलं आणि त्याचे काय काढले? भजे. भजे काढलेत महाराज. सगळे भजे काढले. सगळे भजे काढल्यानंतर पण एवढे भजे त्या कढईत मावना महाराज, पण त्या भज्यांचा आवाज सुद्धा येत नव्हता. धूस नाही का फूस नाही. कळतंय का तुम्हाला? धूस नाही का फूस नाही. उलट एकमेकाला ऍडजस्टमेंट करतात, ते एकमेकाच्या गळ्यात हात घालतात. पण धूस नाही का फूस नाही. गोळीभर भजे काढले पण धूस नाही का फूस नाही. पण महाराज सगळे भजे काढून घेतले आणि एकच कुरडई त्यात टाकली. कशी आता कळलं तुमच्या प्रेमचं पोहोचलं. एक कुरडई गोळीभर भज्यांना भारी येत महाराज. म्हणून आपण बरोबर करत नाही आता विषय. आणि आपल्या गप्पा वेगळ्याच असतात महाराज. आपल्या गप्पांना काही अर्थ नाही महाराज. व्यर्थ बडबड आहे. पण संतांच्या संगतीत गेला की परमार्थाशिवाय संगू संगतीचे परिणाम काय ऐका जरा. गार माठापाशी गेलं की गारवाई मिळते. गार माठापाशी गेलं की गारवाई मिळते. गरम पाण्यापाशी गेलं की गरमाईश मिळते. गार माठापाशी गेलं की गारवाई मिळते. गरम पाण्यापाशी गेलं की गरमाईश मिळते. आणि संतांच्या संगतीत गेलं की विचाराचं धन मिळतं. अशी संतांची संगत आहे. आलं का लक्षात? संतांची संगतीत महाराज. मग संतांच्या संगतीनं आम्हाला काय मिळणार आहे सांगते. संतांच्या संगतीनं आम्हाला दोन्ही गोष्टी प्राप्त होणार आहेत. मग काय? शरीराचा श्रमही जावा आणि मनाचा भ्रमही जावा. याकरता परमार्थ. आणि परमार्थ करणं हा मात्र आपल्याकडनं अशक्य आहे. याच्याकरता करावी संतांची संगत. शरीराचा श्रम गेला पाहिजे आणि मनाचा भ्रम गेला पाहिजे. श्रम कशाने जातो, भ्रम कशाने जातो जरा आम्हाला सांगा. एक माणूस चालत चालत आला, 2 तास आराम केला. मग मला सांगा त्याचा श्रम गेला की भ्रम गेला? हो त्याच्याही पलीकडे सांगते. एक मुलगी आई बापाच्या घरी बाळंतपणाला आली महाराज. बाळंतपण झालं, 2 महिने राहिली. मग तिचा श्रम गेला की भ्रम गेला? श्रम. आराम केला की श्रम जातो. आणि आरामदायक वस्तू किती प्राप्त झाल्या. मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, कूलर आहे, गरम 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 पाणी तयार व्हावं असं मीटर आहे, गार 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 पाणी तयार व्हावं असं फ्रीज आहे. कितीतरी उपकरणे निघाली. पण त्यानं
शरीराचा श्रम जातो पण भ्रम तसाच राहतो आणि श्रमही जावा आणि भ्रमही जावा या करता करावा परमार्थ आणि परमार्थ करण्याकरता करावी संतांची संगत. पण संतांची संगत कोणी म्हटलं मला संत संगत झाली इतकी सहजपणे होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हे परिजग जेठी हे करुण केली, परिजग जेठी करुण केली, भेट फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. ज्याला भेट झाली त्याच्या आयुष्याचा उद्धार झाला.